नमस्कार मित्रांनो, एच माइंड ब्लॉक म्हणजेच मेमरी बाईटमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहस्त्र स्वागत आहे. आपण सायबर सिक्युरिटीचे काही इम्पॉर्टंट्स क्वेश्चन्स पाहत आहोत आणि त्याच्यापैकी हा आपला पार्ट 4 आहे आणि आपले शेवटचे 3 टॉपिक्स बाकी आहेत. त्याच्यापैकी आपला ईमेल ट्रॅकिंग, ईमेल स्पूफिंग, हॅकिंग अँड डॉस अटॅक. काय असतं ईमेल ट्रॅकिंग? काय असतं की एखादी ईमेलला ट्रॅक करणं आणि ती ईमेल कुठून आली आहे, तिचा सोर्स काय, तिचा ओरिजिन काय, तिला फाईंड करणं, त्यालाच ईमेल ट्रेसिंग असं म्हणतात. आणि याच्यामध्ये काय होत असतं की सेंडर कोण आहे आणि कोणतं सर्व्हर यूज झालं आहे, कोणता डेटा यूज झाला आहे, डेट टाईम काय यूज झाली आहे, ते सगळं याच्यात कळत असतं. याच्यामुळे काय होतं की जे पण काही अटॅक झाले, जे पण काही एखाद्या माणसावर अटॅक झाला आहे किंवा ईमेल पाठवली गेली आहे, तर काय केलं जातं की ईमेल ट्रेसिंग करून त्या ईमेलचा पत्ता काढला जातो, ईमेलची इन्फॉर्मेशन काढली जाते की ईमेलची डिटेल काढली जाते की ईमेल कुठून आली आहे. नंतर ईमेल ट्रॅकिंग हे ऑर्गनायझेशन किंवा बिझनेस यूज करतात, जेणेकरून ती ईमेल केव्हा कुठं कोणाकडून ओपन केली गेली किंवा सेंड केली गेली ते याच्यामध्ये दिसतं. डिलिवर्ड, ओपन, क्लिक लिंक हे सगळं त्याच्यात दिसत असतं. नंतर ईमेल स्पूफिंग हे एक सायबर क्राईम आहे. हे सायबर क्राईम मानलं जातं. हॅकिंग, डॉस अटॅक हे सगळे सायबर क्राईम मानले जातात. जेणेकरून म्हणजे काय केलं जातं याच्यात की एक खोटी ईमेल तयार केली जाते आणि तिला अशी दाखवली जाते की ती ट्रस्टेड सोर्सकडून ती ईमेल आली. समजा तुम्हाला गुगलचा ईमेल आला की तुम्हाला गुगलमध्ये जॉब मिळते, पण ती खोटी ईमेल असते, ती खोटा सोर्स असतो. तुम्हाला असं वाटतं की ती ओरिजिनल ईमेल आहे असं तुम्हाला ते वाटत असतं. मग याला सायबर क्राईममध्ये गृहीत धरलं जातं. आणि याचा पर्पज काय असतो की तुमचा डेटा चोरी करण्याचा पर्पज असतो किंवा तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर, व्हायरस टाकण्याचा यांचा हेतू असतो. नंतर हॅकिंग म्हणजे काय, तुमच्या ईमेलचा, तुमचा डिव्हाइसचा ॲक्सेस घेणं. म्हणजेच कोणता पण अनऑथराईज्ड पर्सन त्या डिव्हाइसला किंवा डेटाला ॲक्सेस करतो. याच्यामध्ये 2 प्रकार आपण म्हणू शकतो, इथिकल आणि एक मलेशियस. इथिकल म्हणजे काय, मुद्दामून तुमच्या डिव्हाइसला किंवा तुमच्या ईमेलला किंवा तुमच्या डेटाला हॅक केलं जातं आणि फाईंड केलं जातं की कुठून याला हॅक करू शकतो. याला आपण इथिकल म्हणू शकतो, इथिकल हॅकिंग. पण जर एखादा व्यक्ती, एखादा कोणीतरी पर्सन त्या डेटाला तिथून तेच प्रोसेस दोघीजण करतात. फक्त हा चांगल्यासाठी करतो आणि हा वाईटसाठी करतो. हा फाईंड करतो कुठून हॅक केलं जाईल आणि हॅक करतो आणि डेटा चोरी करतो, तिचा मिसयूज करतो, डिस्ट्रॉय करू शकतो. याला मेलिशियस म्हणतात आणि याला इथिकल म्हणतात. ठीक आहे, हा चांगल्यासाठी करतो, हा वाईटसाठी करतो. नंतर डॉस अटॅक आपण मागे पाहिलं. डॉस अटॅक काय असतो की एखाद्या वेबसाईटवर जास्तीत जास्त ट्रॅफिक लावून देणं म्हणजे आपण जेव्हा रिझल्ट पाहतो तेव्हा पाहताना वेबसाईट काय होत असते, लॅग मारत असते. म्हणजे वेबसाईट चालत नाही. कशामुळे चालत असते, सर्व्हर डाऊन चालत असतं. कशामुळे, कारण एकसाथ खूप ट्रॅफिक तिच्यावर चाललं जातं. तिचा लोड फक्त 1000 व्यक्तींचा असतो, 1000 युजर्सचा असतो, पण त्याच्यावर 2000 युजर्स किंवा 1500 युजर्स अशी येऊन जातात, म्हणून ती सर्व्हर डाऊन होऊन जातं. मग हेच मुद्दामून घडवले जातं एखाद्या वेबसाईटवर किंवा एखाद्या सर्व्हरवर खूप जास्तीत जास्त ट्रॅफिक दिला जातो आणि ते सर्व्हर डाऊन होऊन जातं. आणि याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे डीडॉस अटॅक. काय असतो, तोच अटॅक आहे, फक्त काय केलं जातं की वेगवेगळे कम्प्युटर्स, वेगवेगळे डिव्हाइसवरनं तो अटॅक केला जातो एकाच सर्व्हरवर. आणि मेन म्हणजे हे जे कम्प्युटर्स आहेत हे हॅक केले गेलेले असतात बाय हॅकर्स. म्हणजे हॅकर त्यांना एक मॉनिटर करत असतो, हॅकर त्यांना हे करत असतो. म्हणजे हॅकर यांना कमांड देतो, मग हे यांना कमांड देतात. मग जेव्हा हे शोधतात तेव्हा त्यांना फक्त हे सापडतात, त्यांना हा सापडत नाही. याला डीडॉस अटॅक म्हणतात. नंतर हे मेन फीचर्स ऑफ IT ॲक्ट 2000. हे काय नाही, 6व्या चॅप्टरचे क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये काय आहे की 2000मध्ये काय ॲक्ट आले बुवा जेणेकरून सायबर सिक्युरिटीमध्ये ते ॲक्ट लागू पडतात आणि म्हणजे त्यांना यूज केले जातात बुवा. आपण असं म्हणू शकतो की लीगल इन्फॉर्मेशन किंवा लीगल जे रेकॉर्ड्स आहेत ते प्रोव्हाइड करतं 2000 याच्यात. नंतर त्याच्यामध्ये काय आहे की डिजिटल सिग्नेचर चांगली व्हॅलिडिटी त्याची चांगली लीगल झाली. इम्प्रूव्ह नेक्स्ट याच्यात होते, लीगल झाली बुवा. म्हणजे जे पासवर्ड काय आहेत ते लीगल झाले बुवा. नंतर इलेक्ट्रॉनिक फिलिंग डॉक्युमेंट, म्हणजे जे पण काही डॉक्युमेंट्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक फिलिंग झाले. नंतर म्हणजे इलेक्ट्रॉनिकली म्हणजे इंटरनेटद्वारे झाले. नंतर फॅसिलिट ई-कॉमर्स आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे जे पण काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आहेत, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना
म्हणजे त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळालं बुवा. नंतर डिफाईन सायबर क्राईम्स अँड पेनल्टीज. जे पण काही सायबर क्राईम्स होत आहेत सायबर क्राईम्स होत आहेत त्यांना पेनल्टीज लागते बुवा. त्यांना क्राईम्स म्हणू शकतो. त्यांचे प्रकार आले की नाही बुवा, तुम्ही असा क्राईम केला, असं सायबर क्राईम केला तर तुम्हाला अशी शिक्षा मिळेल, अशी शिक्षा मिळेल. ते 2000मध्ये आलं. नंतर काय झालं की हे वाढत चाललं गेलं. मग त्याच्यामध्ये काय केलं की 2000 IT एम्बेडेड ॲक्ट 2008 टाकायचं राहून गेलं. 2008 विथ स्टेन्स. म्हणजे 2008मध्ये काय IT एम्बेडेड ॲक्ट्स आले बुवा. मग यांचेच इम्प्रूव्हमेंट हे आहेत. नंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. नंतर त्यांना इम्प्रूव्ह केलं गेलं आणि चांगलं इम्प्रूव्ह करून ते ॲक्ट नवीन आले 2008मध्ये. जसं की इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरला इंट्रोड्यूस केलं गेलं तेव्हा म्हणजे चांगलं इम्प्रूव्ह केलं गेलं. सायबर क्राईम्स, जे पण सायबर क्राईम्स होते त्यांची शिक्षा त्यांना इम्प्रूव्ह केली गेली, चांगलं नीट केली गेली. प्रोटेक्शन आणि प्रायव्हसी चांगली, डेटा प्रोटेक्शन चांगलं इम्प्रूव्ह केलं गेलं. त्याच्याकडे चांगलं लक्ष दिलं गेलं. नंतर इंटरमिडियरी लायबिलिटीज, म्हणजे जे पण काही लायबिलिटीज आहेत त्यांच्याकडे चांगलं लक्ष दिलं गेलं. नंतर काय आलं की स्ट्रेंथ्स म्हणजे काय, एक सेकंड सायबर टेररिझम झालं. इंटरमिडिएट लायबिलिटी म्हणजे काय की इंटरनेट सर्व्हिस आली बुवा. नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आले, वेब होस्टिंग सर्व्हिसेस त्यांचा चांगलं क्लॅरिफाय केलं गेलं. त्यांचा रोल रिस्पॉन्सिबिलिटी चांगलं त्यांना दिल्या गेल्या असं. नंतर सायबर टेररिझम म्हणजेच जे पण काही सिक्युरिटीवर काही अटॅक होत आहेत त्यांच्यावर म्हणजे नीट ॲक्ट आले बुवा, व्यवस्थित नियम लागू झाले त्यांच्यावर. कम्प्युटर रिसोर्सेस जे पण कॅटेगराइज्ड सायबर टेररिझम म्हणजे वेगवेगळे प्रकारचे अटॅक्स हे वेगवेगळे प्रकारचे रूल्स त्यांना लागू पडतात. नंतर स्टेन्स काय त्यांचे आले की स्ट्रॉंगर सायबर क्राईम फ्रेमवर्क, म्हणजे त्यांनी जे सायबर क्राईम आहे त्याला स्ट्रॉंग केलं. नंतर इम्प्रूव्ह डेटा प्रोटेक्शन, याच्यामुळे काय झालं, डेटा प्रोटेक्शन चांगलं इम्प्रूव्ह झालं. नंतर नॅशनल सिक्युरिटी प्रोटेक्शन, जे पण सिक्युरिटी आहे ते नॅशनल सिक्युरिटी त्याला चांगलं प्रोटेक्ट केलं गेलं. जसं की टेररिझम, प्रोटेक्टिंग क्रिटिकल म्हणजे एखादं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला चांगलं ह्याच्यामुळे ते चांगलं इम्प्रूव्ह झालं. नंतर हे लिगल सपोर्ट अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, म्हणजे जे पण काही लिगल सपोर्ट्स आहेत आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत त्यांना चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केलं गेलं आणि त्यांना नेटकं नियम दिले गेले, फ्लेक्झिबिलिटी दिली गेली. नंतर एनहान्स्ड रोल NCRT म्हणजे जे पण काही ऑथॉरिटी आहेत त्या ऑथॉरिटीला इम्प्रूव्ह केलं गेलं. जे पण काही इन्सिडेंट रिस्पॉन्स होतात त्यांना चांगलं इम्प्रूव्ह केलं गेलं. आणि जे पण काही सायबर क्राईम मॅटर होतात, सायबर क्राईम अटॅक्स होतात किंवा क्राईम्स होतात त्यांच्यावर लगेच त्याच्यावर लगेच कसं ॲक्ट घेता येईल, त्याच्यावर कसं लगेच रिस्पॉन्स देता येईल हे ह्याच्यात डिफाईन झालं रोलमध्ये. असं ते पॉईंट झाले. इथं आपण नंतर आपण नेक्स्ट पॉईंट आपला आहे 19वा, शेअर, लाईक अँड सबस्क्राईब, कमेंट. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांना पण समजू द्या की हे पॉईंट्स आणि टॉपिक्स शॉर्टमध्ये. आणि जर आवडत असेल तितकं तरी करा, आवडत असेल तर लाईक करा आणि काही सजेशन असेल तर कमेंट नक्कीच करा. तर इथं आपण थांबू. धन्यवाद.